तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर पुन्हा एक नव्यान जोशाने आपण नवीन एक्सरसाइज सुरुवात करत आहोत. तर नवीन एक्सरसाइजमध्ये आपण सगळे 5 याच्यात 10 क्वेश्चन्स आहोत. पहिल्या क्वेश्चनमध्ये 5 आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण 5 असे 10 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवतो की तुम्ही काय करत आहात की मागचे व्हिडिओ बघत चालत आहात, सगळे व्हिडिओ बघत चला, सगळ्या एक्सरसाइज कंप्लीट करत चला. आणि अजूनही तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला डेली नोट्स असतील, नाहीतर मग डेली टाइम टेबल असेल, नाहीतर तुम्हाला डेली क्वेश्चन्स क्विज असतील, क्वेश्चन आन्सर्स असतील, एक्स्ट्रा क्वेश्चन PYQ हे सर्व हवं असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात. तर बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं काय, तर आता वर्ड प्रॉब्लेम सोडवायचे. त्यासाठी तुम्हाला पुस्तकातून वाचून सांगतो की प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 year ago and 3 year hence is 45. तर आता प्रगतीचं एजच्या बद्दल आपल्याला दिलेलं आहे. तर पहिले आपण काय करूयात, प्रगतीची प्रेझेंट एज म्हणजे आजची एज आपण काय करूयात, एक्स घेऊयात. प्रगतीच प्रेझेंट एज आपण एक्स घेतली. आणि काय प्रोडक्ट म्हणजे पहिलेच सांगितले मल्टिप्लाय. काय असतं, मल्टिप्लाय. तर 2 years ago and 3 years hence is 45. तर 2 years ago म्हणजे काय, 2 वर्षा अगोदर. तर प्रगतीची एज जर 7 असते, आताच्या घडीला प्रगतीची एज समजा आपण अजून करू 7 आहे, तर 2 वर्ष अगोदर काय होईल, 5. काय केलं, याच्यामधून 2 मायनस केलं. तसंच आपल्याला माहिती का ही एज काय नाही, तर आपण काय करणार आहोत, 2 years ago म्हणजे काय, x - 2 घेणार आहोत. आता अँड 3 year hence, 3 year काय करायचंय त्याच्यात, 3 year पुढे. तर 3 year फ्रॉम नाव म्हणजे आतापासून 3 वर्ष पुढे. हे दोघं जर आपण मल्टिप्लाय केलं, 3 years पुढे म्हणजे आता 7 आहे, तर 7 म्हणजे 3 years पुढे म्हणजे किती होईल, 10. मग x + 3. हे कसं आलं, समजलं तुम्हाला? हीच अपेक्षा करतो. बुक्स घेऊन बसा, तोंड घेऊन नुसतं याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त काय सांगतोय याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित तुमचा डिटेली सर्व काही कव्हर करतो, टेन्शन घेऊ नका. तर बघा, हेन्स 3 years इज 84. आता पहिल्या कंडिशन आपल्याला काय सांगितले, आता 2 वर्ष मागे आणि 3 वर्ष पुढे ह्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. तर ह्या दोघांचा प्रोडक्ट जर घेतोय तर याचा काय येतोय, प्रोडक्ट काय येतोय 84. आणि पुढे काय, फाइंड द प्रेझेंट एज. आता आपल्याला एक्स फाइंड करायचं, याची प्रेझेंट एज फाइंड करायची. पहिल्या कंडिशननुसार काय दिलेले आहेत की ह्या दोघांचा प्रोडक्ट काय येतोय 84. सर्वात महत्त्वाचं असतं की जेव्हा तुम्ही 50% तिथंच जिंकतात की जिथे तुम्हाला हे सर्व जमतं, नेमकं क्वेश्चनमध्ये सांगितलं काय आहे हे समजतं. आपण बघा, खूप साऱ्या म्हणी ऐकलेल्या आहेत आपल्याला की युद्धाच्या सरावाच्या वेळेस जास्त घाम गाळला की युद्धाच्या वेळेस कमी रक्त सांडावं लागतं. तसंच जर आपण इथे नीट क्वेश्चन समजून घेतला तर 50% उत्तर इथंच संपेल आणि 50% फक्त ह्या मेथड अप्लाय करायच्या. ह्या मेथड तुमच्या तोंडीपाठ झालेला आहे, तुम्ही रट्टा माराच आहेत. रट्टा मारायत का नाही, आपल्याकडचे विद्यार्थी कसे आहेत की कोणता पण क्वेश्चन सोडवतायत ते एकदम प्रॅक्टिकली नॉलेजने कसा सोडवायचा हे लक्षात घ्यायचंय, बरोबर. तर आता काय करायचं, आता ह्या एका एक्सने याला मल्टिप्लाय करायचं पूर्ण ब्रॅकेटला आणि ह्या -2ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. x मल्टिप्लाय बाय x + 3 -2 मल्टिप्लाय बाय x + 3 = 84. मग x × x x² + 3 × x 3x -2 × x 2x आणि 3 2 जा -6 = 84. कळालं? तर आता बघा, 3 - 2 काय होतं, 1. मग x² + x -6 = 84. आता x² आहे प्लस x -6, इकडचं 84 इकडे येऊन काय होईल, -84. मग -6 आणि -84 मायनस गेट्स प्लस आणि मोठ्या नंबरचं आहे -90. x² + x -90. आता हे काय झालेलं आहे आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन याला आपण सॉल्व्ह करू. तर 90चे कोणते 2 पार्ट्स पडतात की ज्याचं उत्तर 1 येतं. 9 × 10 काय होईल, 9 × -90 करायचे आपल्याला, 9 × 10. कळालं? 9 10 जा 90 आणि मायनसचं साईन -90. कळालं? तर लिहायचं x² - 9x + 10x - 90 = 0. आता याच्यामधून कॉमन काय, इथे बघा x × x आहे
आणि इथं 9 इंटू एक्स आहे. मग काय कॉमन येईल? एक्स 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 कॉमन आलं एक्स मायनस 9 मध्ये. परत येतं 9 इंटू 10 आहे ना, तर 10 कॉमन येऊन जाईल आणि एक्स मायनस 9 मध्ये. आता जे कॉमन ब्रॅकेट आहे एक्स मायनस 9 इक्वल्स टू 0 येईल, नाहीतर एक्स प्लस 10 इक्वल्स टू 0 येईल. कळालं? तर इथे बघा एक्स इक्वल्स टू, आता एक्स इक्वल्स टू -9 तिकडे गेल्यावर काय होईल? +9. मग एक्स इक्वल्स टू 9 आणि इकडे +10 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? एक्स इक्वल्स टू -10. आता मला सांगा कोणाची एज ही मायनसमध्ये असते का? नाही. कोणाचीच एज कोणता पण युनिट असला तर तो मायनसमध्ये नसतो. स्पीड असू द्या, ग्राममध्ये असू द्या, वेट असू द्या, काही पण असू द्या, हे काय असतं? मायनसमध्ये नसतं. तर हे काय होऊन जाईल? कॅन्सल, नॉट एक्सेप्टेबल. म्हणजे आपल्याला ते ॲझ्युम करता येणार नाही. मग एक्स इक्वल्स टू काय येईल? 9. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ कोणाची होती ती? प्रगती. प्रगती इज किती आली आपली? 9. कळालं? तर हे लक्षात घ्यायचं आहे. आता हा फर्स्ट क्वेश्चन आपला झालेला आहे. याच्यानंतर आपण कोणाकडे वळणार आहोत? थर्ड क्वेश्चनकडे, सेकंड वनकडे, सॉरी. सेकंड क्वेश्चनमध्ये आता काय दिलेलं आहे? तर सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. समजलं? नाही, काहीच समजलं नाही ना? टेन्शन घेऊ नका, ऋषीबाई आहे ना. तर लक्ष द्या, 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे असे नंबर्स की जे सलग येतात एका नंतर एक. आता एकच्या नंतर कोणता येतो? 2 का 5? एकच्या नंतर कोणता येतो? 2. तर एकच्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, हे जे येणारे सलग नंबर्स आहेत त्याला म्हणतात कॉन्झिक्युटिव्ह नंबर. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे असे नंबर्स की जे काय करतात? सलग येतात. कळालं? आता ते कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं काय? द सम ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, नॅचरल इव्हन नंबर्स. आता इव्हन सांगितले. इव्हन बघा, इव्हन काय? 2, 4, 6, 8 समसंख्या. तर दोघांमध्ये कितीच गॅप येतोय? 2, 2, 2. प्रत्येक इव्हन नंबर हा काय करतोय? ऑड असो का इव्हन असो, सम असो का विषम असो, 2 अंकांनंतरच येत राहतो. तर 2 असे अंक कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स की त्याचं काय होईल? त्यांचं काय घ्यायची? सम. सम म्हणजे काय? ॲडिशन. आणि प्रोडक्ट म्हणजे काय? मागच्या याच्यात जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल, इथंच लक्ष असेल, तर प्रोडक्ट म्हणजे काय हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर प्रोडक्ट म्हणजे काय? कोणतं सिम्बॉल असतं? आणि सम म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? ॲडिशन. तर अशा 2 इव्हन नंबर्सची ॲडिशन करायची की ज्याचं काय येईल? नंबर इज, ॲडिशन काय येईल? 244. आता बघा, लेट आपण एक्स हा पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतला आणि दुसरा जर घ्यायचा आपल्याला तर काय घ्यावं लागेल? आता जर 2 घेतलेला आहे आपण कॉन्झिक्युटिव्ह नंबर, तर याच्यात 2 मिळवावं लागेल ना 4 येण्यासाठी, इव्हन. तर आता हा जर एक्स घेतलेला आहे तर त्याच्यात 2 मिळवावं लागेल. कळालं? कळतंय ना मी कसं सांगतोय? तर बघा, तर एक्स आणि एक्स प्लस 2, करेक्ट, बिकॉज वी वॉन्ट इव्हन. आपल्याला काय पाहिजे? सम पाहिजे. आणि ह्या दोघांचा स्क्वेअर, या दोघांचा काय घ्यायचा आहे? दोघं कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे वर्ग. आणि त्यांची ॲडिशन केली तर ॲडिशन काय येणार आहे? 244. आता पहिला नंबर आहे एक्स, मग एक्सचा काय घेणार आहे आपण? स्क्वेअर, प्लस मग काय? एक्स प्लस 2, मग याचा स्क्वेअर इक्वल्स टू 244. आता बघा, एक्स प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. मग हे काय झालंय? ए प्लस बीचा स्क्वेअर. मग त्याचं काय? तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कळालं? तर एक्स स्क्वेअर तसंच, मग एक्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स 2x आणि 2 इंटू 2 4. मग 4x, हे झालं 2ab, हे झालं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर. कळालं? आता हा काय आहे? यांचा एक्सपांडेड फॉर्म आहे याचा. तर एक्स प्लस एक्स 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस इकडचा प्लस इकडे येऊन काय होईल? मायनस 244 इक्वल्स टू 0. आता एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस मायनस काय होईल? मायनस, आणि 244 मायनस 4 इक्वल्स टू मायनस 240. कळालं? तर आता बघा इथे, आता तुम्ही जर व्यवस्थित लक्ष ठेवलं असेल, तुमचं लक्ष इथेच असेल, तर तुम्हाला आठवेल का मी काय सांगितलं होतं? जेव्हा पण आपण ह्याचे फॅक्टर्स पाडणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, आपल्याला एक्स स्क्वेअरची ही टर्म काय पाहिजे असते? नेहमी 1. तर याला काय करावं लागेल? डिवाइड बाय 2. तर सगळ्या याला डिवाइड बाय 2 जर केलं आपण तर 2 2 कट, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 120.
मग इथं काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल्स टू 0. आता 120चे असे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला की ज्याचं उत्तर काय येईल +2. काय येईल +2. मग 12 मल्टिप्लाय बाय जर 10 केलं आपण तर काय येतं 120 +10 प्लस मायनस काय होईल मायनस आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे +2. कळालं. मग एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 याच्यामधून कॉमन काय येईल x. मग x प्लस 12 मध्ये उरेल. मग याच्यामधून 120 आणि हे बघा 10 मल्टिप्लाय बाय 12 आहे तर 10 काय येईल कॉमन येईल -10 x प्लस 12. आता हे का बरं इथं तर मायनस होतं पण इथे प्लस का बरं लिहिलं कारण की मायनस जर बाहेर असलं तर मधला साईन काय होत असतं चेंज होत असतं. तर हा काय झालेला आहे प्लस. कळालं. तर x प्लस 12 इक्वल्स टू 0 और x प्लस x मायनस 10 इक्वल्स टू 0 हे दोन टर्म आलेले. आता x इक्वल्स टू हे +12 इकडे जाऊन काय होईल -12 x इक्वल्स टू -12 और x इकडे -10 आहे तिकडे जाऊन काय होईल +10. मग x इक्वल्स टू 10 और x इक्वल्स टू -10. आता कोणत्याही कॉन्झिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर हा मायनसमध्ये राहणार आहे का मायनसमधले निगेटिव्ह नंबर्स राहणार आहे का नाही. बरोबर. तर -12 इज नॉट अ नॅचरल नंबर. सो x इक्वल्स टू 10 हा पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर झाला आणि x दुसरा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय होता x प्लस 2. मग x प्लस 2 इक्वल्स टू 10 प्लस 2 इक्वल्स टू 12. मग 10 आणि 12 हे काय झाले दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर झाले. आता बघू हे आपलं बरोबर आहे का नाही ते चेक करू आपण. तर काय सांगितलं यांनी की बघा इथे लिहितोय मी की पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर 10 प्लस दुसरा कॉन्झिक्युटिव्ह नंबर 12 इक्वल्स टू काय 244. तर ह्या दोघांचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. तर बरोबर 10चा स्क्वेअर काय 100 प्लस 12चा स्क्वेअर काय 144 इक्वल्स टू 244. 100 प्लस 144 244 इक्वल्स टू 244. म्हणजे आपलं हे उत्तर काय आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. कळालं. तर आपण व्यवस्थित सोडवतोय. मॅथ्समध्ये काही चालत नाही. तुक्के गिक्के फेक्या गिक्या काही चालत नाही. आपल्याला जे पाहिजे तेच आपण तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतोय आणि तुम्हाला बघा जी कंडिशनने आपण अप्लाय केली त्याच कंडिशनने उत्तर आलं त्याच कंडिशनने मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं. कळालं. असंच तुम्ही नेहमी सगळे लेक्चर्स बघत राहा. आता हा आपला सेकंड वन झालेला आहे. आपण आता वळणार आहोत थर्डकडे. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं काय हे आपण बघूयात. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंजेस ट्रीज. टोटल ट्रीज किती आहे 150 आहे हे आपल्याला दिलेलं आहे. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन इन ईच कॉलम. आता रो काय आणि कॉलम काय हे लक्षात घ्या. कॉलम आपण जेव्हा घर बांधत असतो तेव्हा कॉलम कसे राहतात आडवे राहतात का सरळ राहतात सरळ. तर कॉलम म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं आणि रो म्हणजे आडव्या लक्षात ठेवायचं. बरोबर. आता इथे सांगितलं काय द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन ईच कॉलम. म्हणजे रो मध्ये काय आहे 5 ट्री जास्त आहे कोणापेक्षा कॉलमपेक्षा. मग आपण काय करूया नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम x घेऊयात. बरोबर. आणि मग कॉलम मध्ये काय रो मध्ये काय 5 जास्त आहे म्हणजे x प्लस 5 आपण इथे घेऊयात. कळालं. हे लक्षात घ्यायचं सर्वात महत्वाचं. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग फ्लो चार्ट. आता नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम आपण x तिथं पण x. नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. आता नंबर ऑफ ट्रीज इन अ रो किती आहे तर इथे लिहायचं आहे x प्लस 5. कळालं. म्हणजे 5 जास्त आहे ना. आता पुढे काय टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता गिवन किती आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता बघा इथे जर 10 आहे आणि इथे समजा इथे आपल्याला भेटल्या 5x आणि इथे x प्लस 5 म्हणजे काय 10. मग 5 गुणिले 10 इक्वल्स टू 50 हे येईल ना टोटल नंबर ऑफ ट्रीज. बरोबर आहे का. आता बघा तुम्हाला जर म्हटलं की आपण एका जणाला 5 चॉकलेट देतोय आणि 6 मुलं आहे तर तुम्ही कसं करशाल की टोटल नंबर ऑफ चॉकलेट किती वाटले तर आपल्याला काय करावं लागेल 5 गुणिले 6 म्हणजे 6 पंचे 30 चॉकलेट आपण सर्वांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे दोघांना मल्टिप्लाय करावं लागतं. तर काय करणार आहे ह्या दोघांना मल्टिप्लाय x मल्टिप्लाय बाय x प्लस 5 नंबर ऑफ ट्रीज. पण दिलेले किती आहे टोटल ट्रीज किती आहेत आपल्याला दिलेले काय आहे 150. कळालं. तिथे दिलेले 150 ट्री आहे मधुसूदनच्या गार्डन मध्ये. तर कळालं. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम फाइंड x फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायची. नंबर ऑफ ट्रीज कॉलम मध्ये आणि रो मध्ये फाइंड करायची. तर बघा गिवन 150 आहे बरोबर.
आता हे पण आणि हे पण काय सेम, मग एक्स इंटू एक्स प्लस फाय इक्वल्स टू 150. हे पण 150 आणि हे पण 150. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. कळालं? तर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू फाय फाय एक्स इक्वल्स टू 150. 150 तिकडे मायनसमध्ये इकडे येऊन तिकडे प्लसमध्ये इकडे होईल मायनस, मग एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स मायनस 150. आता मायनस 150चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं उत्तर काय येणार आहे प्लस फाय. तर 15 इंटू 10 जर केलं तर 150 येतं. जर मायनस 15 इंटू प्लस 10 केलं तर उत्तर काय येणार आहे मायनस फाय. पण आपल्याला काय पाहिजे प्लस फाय. तर प्लस फायला काय करावं लागेल प्लस 15 मायनस 10, मग एक्स स्क्वेअर प्लस 15 एक्स मायनस 10 एक्स मायनस 150. मग कॉमन काय येणार आहे एक्स आणि एक्स प्लस 15 मायनस 10 आणि एक्स प्लस 15 इक्वल्स टू 0. याचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे जर समजत नसेल तर. आता तर समजायलाच पाहिजे कारण की आता लास्ट एक्सरसाइज चालू आहे आपली. आता तर तुम्हाला यायलाच पाहिजे. तर एक्स प्लस 15 इक्वल्स टू 0 और एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. कॉमन वेगळे आणि जे ब्रॅकेटमध्ये आहे ते वेगळे. तर एक्स इकडे प्लस 15 इकडे गेल्यावर काय होईल मायनस 15 एक्स इक्वल्स टू मायनस 15 और एक्स इक्वल्स टू मायनस 10 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस 10. आता रो आणि कॉलममध्ये कधी ऐकलंय तुम्ही मायनस 15 झाडं आहे मायनस 3 झाडं आहे असं कधीच नसतं. तुमच्याकडे असतं का नाही ना. तर बघा हे काय होईल कॅन्सल. मायनस एक्स इक्वल्स टू मायनस 15 नॉट एक्सेप्टेबल. मग एक्स इक्वल्स टू 10. मग एक्स कोणाची व्हॅल्यू आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. मग इथे लिहायचं नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इक्वल्स टू एक्स मग इक्वल्स टू 10. मग कॉलममध्ये किती आहे किती आहेत कॉलममध्ये आहे 10. तर मग रो मध्ये किती येतील कॉलमपेक्षा 5 जास्त. मग नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इन रो इज 10 प्लस 5 इक्वल्स टू 15. कळालं? आता हे आपलं कितवं एक्झाम्पल झालंय थर्ड. कळालं हे व्यवस्थित. आपण आता वळूयात फोर्थ वनकडे. नक्की दिलेलं काय सांगतो तुम्हाला वाचून. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. ओल्डर म्हणजे काय मोठा आणि यंगर म्हणजे काय छोटा. मग विवेक जर एक्स असेल तर विवेक इज ओल्डर दॅन किशोर. नाही, जर किशोर जर एक्स असेल तर विवेक काय असेल एक्स प्लस 5. म्हणजे त्याच्या पुढे काय असेल एक्स प्लस 5 म्हणजे 5 वर्षांनी मोठा. आता ऋषी सर जर 20 वर्षाचे आहे तर सुमित हा किती वर्षाचा असेल त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे किती 25 वर्षाचा. कळालं? तर असंच करायचंय की आपण काय घेऊयात किशोरचं वय घेऊयात एक्स, मग विवेकचं वय काय घ्यावं लागेल एक्स प्लस 5 म्हणजे 5 वर्षांनी काय मोठा आहे. प्रेझेंट एज ऑफ किशोर इज एक्स देन द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज एक्स प्लस 5. कळालं? पुढे काय द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6 फाइंड द प्रेझेंट. आता याच्यात एक नवीन ट्विस्ट आहे. ट्विस्ट असल्यावरच काय येत असते मजा येत असते. तर ट्विस्ट काय तर द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. आता याचं काय करायचंय रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय उलट. आता याच्या खाली काही नाही म्हणजे काय 1 आहेत. तर 1 काय जाईल वरती आणि एक्स काय येईल खाली. मग 1/x अँड 1/x प्लस 5. ह्या दोघांची ऍडिशन काय येणार आहे 1/6. असं तुम्हाला कुठे दिलंय मी मनाने सांगतोय का नाही. इथे दिलंय पुस्तकात. नीट बघून घ्या. पुस्तकात दिलंय वाचा. तर पुस्तकात दिलेलं आहे 1/6. तर फ्रॉम द गिवन कंडिशन 1/x प्लस 1/x प्लस 5 इक्वल्स टू 6. आता याच्यात काय करायचं आपले याचे डिनॉमिनेटर सारखे करायचे. छेद समान करायचे. छेद समान करायची एक सोपी टेक्निक एकदम निंजा टेक्निक आहे बरं. ह्या डिनॉमिनेटरनी ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि ह्या डिनॉमिनेटरनी ह्या दोघांना म्हणजे छेदाने दोघं याला. कळालं? तर त्याने काय होतं हे बघा आता बघा 3/4 आहे आणि 5/6 आहे. ह्या दोघांचा जर डिनॉमिनेटर इक्वल करायचा तर ह्या 6ने मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 6 आणि हा जो 4 आहे यांनी 4 मल्टिप्लाय बाय 4. आता बघा 6 त्रिक 18 प्लस 5 चोक 20 आणि 6 4 जा किती होतात 4 4 जा 16 4 24 6 जा 24/24. कळालं का? झाले का छेद समान. तसंच यांनी याला आणि ह्या दोघांनी. पण नेहमी लक्षात ठेवायचं जर डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करतोय तर न्यूमरेटरला पण करायचंच. एकाला भेदभाव करायचा नाही. आपण भेदभाव करतो का नाही. तसा इथे पण भेदभाव करायचा नाही. तर यांनी याला मल्टिप्लाय केला दोघांना आणि यांनी ह्या दोघांना. तर 1 × x x 1 × 5 5 x × x x चा स्क्वेअर x × 5 5x. बरं 1 × x x 1 × x x स्क्वेअर प्लस 5 × x 5x इक्वल्स टू 1/6. दोघांचं डिनॉमिनेटर इक्वल आहे तर इथे लिहू आणि x प्लस x काय होईल 2x आणि प्लस 5 तसाच.
मग हे काय घेतलं इक्वल्स टू 1/6. आता हे काय 1/6, इकडे 6 आहे, इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय, हे इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर होईल डिवाइड. मग 6 इंटू एक्स काय होईल 6 इंटू 2x + 5 आणि हे काय जाईल इकडे तर x स्क्वेअर प्लस 5x. आता बघा 6 इंटू 2 12x प्लस 6 5 30 इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 5x. आता हे इकडे तर हे इकडे गेल्यावर काय होईल 12x काय होईल इकडे -12x आणि प्लस 30 काय होईल -30. मग x स्क्वेअर प्लस 5x -12x -30 इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन मग +5 आणि -12 किती होतात 12 मधून 7 गेले मायनस प्लस मायनस 12 मधून 7 गेले उरले 7, 5 गेल्यावर उरल्यात 7, 7 5 12 होतं ना आणि मोठ्या नंबर साईन -7 आणि -30 इक्वल्स टू. आता -30चे असे फॅक्टर्स की ज्याचं उत्तर काय येईल -7. मग 10 गुणिले 3 किती होतात 30 आणि -7 उत्तर पाहिजे म्हणजे मोठ्या नंबरला काय करायचं मायनसचं साईन द्यायचं. कळालं. तर x स्क्वेअर -10x प्लस 3x -30 इक्वल्स टू 0 हे इथे पुट डाऊन केलं आपण. तर या दोघांमधून कॉमन काय येईल आता हे 17 वेळेस सांगून झालंय x आणि x -10 प्लस 3 इंटू x -10 इक्वल्स टू 0. आता x -10 हा कॉमन मधला जो सिमिलर घेतलाय तो इथे घ्यायचा आणि जे कॉमन नाही येते इथे x + 3 इक्वल्स टू 0. x -10 इक्वल्स टू 0 और x + 3 इक्वल्स टू 0. इकडे -10 आहे तिकडे गेल्यावर काय होईल +10 x इक्वल्स टू 10 और x इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस मग x इक्वल्स टू -3. कळालं. किशोर्स एज आता मायनस कोणाचं वय मायनसमध्ये आहे का कोणाचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा की माझं -20 एज आहे -30 एज आहे. एज हे मायनसमध्ये नसतं तर मायनसमधलं एक्सेप्टेबल आहे का नॉट एक्सेप्टेबल. मग किशोरचं वय काय आहे x मग x काय येईल इक्वल्स टू 10. किशोर एज प्रेझेंट एज इज 10 इयर्स ओल्ड आणि विवेकचं काय x + 5 म्हणजे 10 + 5 इक्वल्स टू 15. मग किशोरचं वय काय विवेकचं वय काय 15 वर्ष. कळालं. हा चौथा क्वेश्चन झालेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या. अगोदर तुम्ही काय करा हे बघितल्यावर एकदा मेमराईज करून सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही आलं तर परत सोडवा. कळालं. तर हा झाला चौथा क्वेश्चन. आता आपण वळणार आहोत पाचव्याकडे. सांगितलं आपल्याला की सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट टेस्ट. आता फर्स्ट टेस्टमध्ये त्यांनी काय स्कोअर केला आहे हा कसा कळणार आहे की फर्स्ट टेस्टला आपण घेऊयात x आणि देन इन सेकंड टेस्ट त्यांनी काय केलंय 10 मार्क्स जास्त घेतले म्हणजे सुयशची प्रगती झाली आहे. तुमची पण काय व्हायला पाहिजे प्रगती व्हायला पाहिजे. नाही तर पहिल्या याच्यात 5 घेतात आणि दुसऱ्या याच्यात 1 तिसऱ्या याच्यात 0. मागं जाऊ नका आपल्याला काय करायचंय पुढे जायचंय. तर सुयशने काय केलं पहिल्या टेस्टमध्ये x घेतला आणि दुसऱ्या टेस्टमध्ये काय घेतलेले समथिंग मार्क्स घेतले आणि दुसऱ्या टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा 10 मार्क्स जास्त झाले. 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्कोअर ऑफ द फर्स्ट स्कोअर. आता याच्या काय या फर्स्ट स्कोअरचा हा काय 5 टाइम्स म्हणजे काय 5 पट आहेत कशाच्या पहिल्या स्कोअरच्या. ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर. आता याचे काय घ्यायचे आपल्याला 5 पट घ्यायचे आणि स्क्वेअर कशाचा घ्यायचा आहे फर्स्ट टर्मचा घ्यायचा आहे. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आणि सेकंड टर्मचा काय घ्यायचा आहे 5 पट. हे काय दोघं सारखे आहेत. काय सांगितलंय दुसऱ्या टेस्टचा 5 पट आणि पहिला टेस्टचा स्क्वेअर जर केला तर हे दोघं काय सारखे आहेत. तर अजून पुढे काय सांगितले फाइंड द स्क्वेअर इन द फर्स्ट टेस्ट. मग पहिल्या टेस्टमध्ये त्याला मार्क किती पडले हे आपल्याला फाइंड काढायचं. तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट इज x स्क्वेअर फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ह्या x स्क्वेअर आणि याचे 5 पट हे काय आहेत सारखे आहेत या फर्स्ट कंडिशनने आपल्याला कळत आहे. तर 5 इंटू x 5x 5 इंटू 10 50 मग x स्क्वेअर इक्वल्स टू 5x प्लस 50. मग एक 5x तिकडे काय मायनस इकडे तिकडे प्लस इकडे येऊन होईल मायनस मग -5x आणि +50 काय होईल -50. हे होईल आपलं इक्वेशन. आता -50चे असे स्क्वेअर असे आपल्याला फॅक्टर शोधायचे ज्याचे सबट्रॅक्शन करून उत्तर काय आलं पाहिजे -5. मग 10 गुणिले 5 5 5 10 50 आणि +5 आणि -10 का बरं घेतलं कारण की उत्तर पाहिजे मायनस. मग मोठ्या नंबरला काय घ्यावं लागेल मायनसचं साईन. मग x स्क्वेअर -5x -10x -50 इक्वल्स टू 0. मग कॉमन काय येईल हे कॉमन काढायचं तुम्हाला आता 17 वेळेस झालेलं आहे. तुम्हाला हे आलंच पाहिजे कारण की तुम्ही माझ्या लेक्चरचं अटेंड करत असाल आणि प्रॉपरली करत असाल मन लावून ध्यान लावून इथेच तर ते तुम्हाला सगळं आलं पाहिजे. x स्क्वेअर -5x -10x -50 इक्वल्स टू 0. तर x कॉमन x + 5 मध्ये
-10x, आता इकडे मायनस आहे तिकडे काय होईल प्लस, मग काय होईल +5 इक्वल्स टू 0. कळालं, इथे प्लस आहे सॉरी इथे मायनस लिहिले x + 5, तर x + 5 इक्वल्स टू 0 और x - 10 इक्वल्स टू 0. आता +5 आहे इकडे जाऊन काय होईल x इक्वल्स टू -5 और x इक्वल्स टू -10 तिकडे जाऊन काय होईल +10. आता कधी तुम्ही बघितलंय का की मार्क्स मायनसमध्ये असतात, मायनसमध्ये निगेटिव्ह सिस्टम असल्यावरच असतात, पण इथे निगेटिव्ह सिस्टम आहे का नाही. मग x इक्वल्स टू काय येणार आहे 10, मग x इक्वल्स टू 10 आणि आपल्याला काय काढायचं पहिल्या टेस्टमध्ये किती स्कोअर केला, म्हणजे आपल्याला हे काही काढायची गरज आहे का नाही, आपल्याला फक्त x. मग देअरफॉर द सुयश स्कोर 10 मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट. मग सुयशनं पहिल्या टेस्टमध्ये किती मार्क्स स्कोअर केले की 10 आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती केले आहेत म्हणजे x + 10 आहे म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये 20, त्याची काय झाली आहे प्रगती झाली आहे. तर हे तुम्हाला झालंय 5th वन. आता बघा हे आपल्याला जास्त क्वेश्चन्स होते म्हणून आपण काय केले 5 क्वेश्चन पहिल्या पार्टमध्ये घेतोय आणि 5 क्वेश्चन नंतरच्या पार्टमध्ये घेणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्की समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो मला सांगत चला, मला तुमचा प्रतिसाद देत चला, त्याच्याने अजून काहीतरी तुमच्यासाठी नवीन करण्याची इच्छा होईल. आणि तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसेल, तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे अजून जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटणार तर आमच्या ग्रुपवर भेटणार आहेत. तर त्या ग्रुपवर खूप साऱ्या एक्सरसाइजवर प्रत्येक एक्सरसाइजवर तुम्हाला क्वेश्चन्स आम्ही प्रोव्हाइड करतोय, तुमचे न्यूमरिकल्स आम्ही तिथं सॉल्व्ह करून घेणार आहेत, इंग्लिश मॅथ्स आणि सायन्स सर्व काही तुम्हाला डाटा त्याच्यावर प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्ही लवकरात लवकर त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, चॅनलला सबस्क्राईब